धुळ्यात डोंगर माथ्यावर चालणारा बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त, 44,000चा मुद्देमाल जप्त। मानवी जीवाशी खेळत बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्या एका अवैध कारखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून तो पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय। धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात साल्यामाल्या डोंगराच्या पायथ्याशी एका कांद्याच्या चाळीजवळ गुप्तपणे हा घातक प्रकार सुरू होता। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने दिनांक 21 ऑगस्ट रोजी ही धडक कारवाई केली। या छाप्यात नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स, फ्लेवर्स, रंग, बॉटल्स, बूच आणि पॅकिंग मशीन असा एकूण 44,781 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांची चाहूल लागताच मुख्य संशयित आरोपी विशाल दगडू गवडी राहणार चितोड रोड धुळे हा घटनास्थळावरून फरार झालाय। त्याच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस व दारूबंदी कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस त्याचा तीव्रतेने शोध घेत आहेत। नागरिक अशा अवैध आणि जीवघेण्या व्यवसायांची माहिती 112 या क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे।